समितीचे सर्व सदस्य, अधिकारी, पदाधिकारी सर्वांचे मी उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानते. आपल्या गावचे ग्रामस्थ सांगायचं झालं तर 23 वर्षाच्या नोकरीमध्ये सध्या शांततेत नोकरी करते आणि मनासारखं काम करता येते. याच्यातून आपण समजून घेऊ सगळ्यांचे, म्हणजे महिला भगिनींचे पण आणि पुरुष वर्गाचे पण खूप खूप आभार. आणि त्यानंतर आपले निवेदक रुपेश दादा आणि संभाजी दादा या दोघांचंही सहकार्य आपल्याला असतं, त्याबद्दल दोघांचे आभार. तुम्ही सर्वांनी आमच्या मुलांचं कौतुक केलं, मुलांना खाऊ दिला, आर्थिक रूपाने शाळेला मदत केली, त्यासाठी सर्वांचे आभार. आणि आमचं मुलं तर आम्ही आमचं कर्म करतोय आणि एक म्हणे आपलं कर्म चांगलं असेल तर आपल्या कुटुंबालाही आनंद मिळतो, त्यानुसारच आम्ही आमचं काम करतोय. यापुढेही आम्ही आमचं कार्य करत राहू. आता यावर्षी वेळ कमी मिळाला, दिवाळीनंतर म्हणजे 1 नोव्हेंबरला आमची शाळा आमची सुरू झाली म्हणायचं, मुलांची सुरूच होती, पण आम्ही इकडे येऊन बदलीनंतर त्याच्यानंतर एक 15 दिवसांनी स्कॉलरशिपचा मेसेज आला आणि त्यानंतर तरी विचार केला अरे कसं होणार एवढ्या कमी दिवसात. तर रवींद्र गुरव आले, मॅडम तुम्ही प्रयत्न करा, पोरं करतील. मग नंतर मात्र म्हटलं ठीक आहे आता केलंच पाहिजे. मला बाबा विचारायचे बाई सुट्टीच्या दिवशी घरी काय म्हणजे शाळेत काय येतं मॅडम, मला करमतच नाही आता. असं करून सुट्ट्या करून पण पोरांनी त्याचं साथ दिलं. 200च्या पुढे मार्क स्कॉलरशिपला पडण्याची सोपी गोष्ट नाही. 5 महिन्यामध्ये आम्ही कष्ट घेतले. बरं पालक घेतात पण स्कॉलरशिप पूर्ण विषय वेगळा येतो, त्यानंतर प्रत्येकाला वेळ मिळतोच असंही नाही. कार्तिकीला 212 मार्क आहेत, शिवण्या पास झाली 144. सार्थक फक्त एक प्रश्न म्हणजे 2 मार्कांसाठी राहिला आणि सायली 3 प्रश्नांसाठी 4 पास झाले जमाय माझ्या दृष्टीने. मुलांचंही कौतुक आणि आपण सगळ्यांनी खाऊ देऊन किंवा साहित्य देऊन मुलांचं कौतुक केलं, त्याबद्दल मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडवस्ती आम्ही दोघी शिक्षक भगिनी, त्यानंतर आपली शाळा व्यवस्थापन समिती सर्वांच्या वतीने उपस्थित सर्वांचे आभार मानते. आपल्या सरपंच ताईंनी आपल्याला वह्या दिल्या, काल संध्याकाळी म्हणायचे मी काय देऊ सांगा आणि आज त्यांनी स्वतःला वह्या पाठवून दिलेल्या आहेत, त्यांचे आभार. ग्रामपंचायतचे सहकार्य असतं आपल्याला, सर्वांचं सहकार्य, त्यासाठी सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि मला असं वाटतं की आपण ग्रामस्थांच्या वतीने या दोघांना सांगून ठेवू की 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आमच्याकडेच येत जा हक्काने, कारण तो फील वेगळा आहे आणि हा फील वेगळा आहे. तुम्ही समान आहात ना, आम्हाला पण असं भाव म्हणजे थोडक्यात कसा छत्रपती शिवाजी महाराज की सांगावं लागलं का नाही लागलं. तसंच जेव्हा आपल्या समोर फौजी येतात ना रक्त उसळत असतं, भारी वाटतं, अंगावर काटा येतो. नुसतं फौजी म्हणलं तरी अंगावर काटा येतो. आणि तुम्ही जे अनुभवलंय ते ऐकायला आम्हाला आवडेल. जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा आमच्या शाळेकडे नक्की या आणि 15 ऑगस्ट 26 जानेवारीचं बुकिंगच करून टाका. यानंतर आपल्या रुपेश दादा बोलते. नक्की जर आपला सण असेल तर फौजी मंडळींचा मान सर्वात प्रथम असतो. नक्कीच तुम्ही खऱ्या अर्थाने शाळेच्या अडचणी, शाळाबद्दलचं योगदान आणि विद्यार्थ्यांचं शिष्यवृत्तीबद्दल कौतुक केलं. खरं मला इथून काळामध्ये नक्कीच तुम्ही हात घ्या, साथ देण्याचं काम हे सर्व ग्रामस्थ करून साजरा करतो आणि नक्कीच एक सन्मान आपण ठिकाणी घेणार आहोत. आपल्या शाळेमध्ये शिकून पुढे गेलेले आणि ज्यांचं वेळोवेळी आपल्या जिल्हा परिषद शाळेला या ठिकाणी आर्थिक स्वरूपामध्ये असं कुठल्याही सभेमध्ये येऊन प्रायव्हेट लिमिटेड युनिट 2च्या अध्यक्षपदी काल परवा निवड झालेली आहे. त्यांचं देखील आपण अर्ध्या 1 मिनिटामध्ये सन्मान घ्यावा. कंपनीचा अध्यक्ष अध्यक्ष आदरणीय माणिकजी मसे सरांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आदरणीय मंगल भाऊ सोडे आपल्याला विनंती करतो की आपण संदेश भाऊचा सन्मान करावा. महेंद्र गावकर, बाळासाहेब जीकर, माजी अध्यक्ष रवींद्र गुरव, विनंती संभाजी वाजेकर, संदीप नानाकर, अनिल जीकर विनंती आपण संदेश भाऊंना सन्मानित करण्यासाठी सभा आहे. आदरणीय दिलीपजी सोडे, साहेबराव जीकर, बाळासाहेब जीकर आपल्यामध्ये धन्यवाद. या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं. यानंतर आता
प्रतिज्ञा होईल, त्यानंतर खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता येईल. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप आपण वर्गात करूया, ठीक आहे? इथलं झालं